नमस्कार. एका पोलिसाचा मुलगा, भारताचा सर्वात मोठा शत्रू. हे कसं घडलं? आज आपण दाऊद इब्राहिमवरच्या एका अधिकृत पोलीस रिपोर्टमधूनच त्याची ही कहाणी समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हाच तर तो प्रश्न आहे जो सगळ्यात महत्वाचा आहे, नाही का? म्हणजे विचार करा, एका प्रामाणिक पोलीस हवालदाराचा मुलगा मुंबईच्या अंडरवर्ल्डचा बेताज बादशाह बनतो. हे सगळं कसं घडत गेलं? चला, त्याचा हा अख्खा प्रवासच बघूया, अगदी सुरुवातीपासून. तर सुरुवात होते अगदी मुळापासून. दाऊदचे वडील ते स्वतः मुंबई पोलिसांमध्ये एक हेड कॉन्स्टेबल होते. पण म्हणतात ना, नशिबाच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. अगदी लहान वयापासूनच दाऊदला गुन्हेगारी जगाचे एक वेगळंच आकर्षण होतं. आणि मग त्याने गुन्हेगारी विश्वात आपलं पहिलं पाऊल टाकलं. ते थेट मुंबईतला कुप्रसिद्ध डॉन करीम लालाच्या पठाण गँगमध्ये सामील होऊन. सुरुवातीला त्याची कामं अगदी छोटी होती. टोळीसाठी वसुली करणं, तस्करीचा माल इकडून तिकडे पोहोचवणं, अशी. 2,00,000 रुपये. हो, 2,00,000. ही ती रक्कम होती जी एका किडनॅप केलेल्या कस्टम ऑफिसरच्या सुटकेसाठी दाऊदला वसूल करायला सांगितली होती. पण इथंच त्याच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन सुरू झाला. आणि हा तोच क्षण होता ज्याने सगळं काही पलटवून टाकलं. दाऊदने एक मोठी रिस्क घेतली. त्यांनी खंडणीच्या पैशातला एक मोठा हिस्सा स्वतःच्या खिशात टाकला. हा एक असा विश्वासघात होता ज्याने मुंबईच्या अंडरवर्ल्डचा इतिहासच बदलून ठेवला. अर्थातच या कृत्याची किंमत त्याला चुकवावी लागली. त्याला जबरदस्त मारहाण झाली आणि गँगमधून लाथ मारून बाहेर काढण्यात आलं. पण या अपमानाने दाऊद खचला नाही. उलट त्याच्या मनात सूडाची आग भडकली. आणि इथूनच मुंबईच्या इतिहासातल्या सगळ्यात रक्तरंजित गँगवॉरची ठिणगी पडली. बरं, इथून कथेला एक जबरदस्त ट्विस्ट मिळाला. पठाण गँगने अपमान करून हाकलून दिल्यावर दाऊद गप्प बसला नाही. नाही, उलट त्याने आपल्या भावांना सोबत घेतलं आणि स्वतःची गँग उभी केली, डी कंपनी. आणि फक्त गँग बनवून तो थांबला नाही, तर त्याने थेट पठाण गँगला चॅलेंज केलं. आणि मग सुरू झालं ते रक्तरंजित सत्र. 80 आणि 90चं दशक. मुंबईच्या रस्त्यांवर अक्षरशः रक्ताचे सडे पडत होते. हे कधी न संपणारं सुडाचं चक्र होतं. एका खुणाचा बदला दुसऱ्या खुणाने घेतला जायचा. दाऊद आणि त्याच्या शत्रूंमधल्या या वैराने अख्ख्या मुंबईला वेठीस धरलं होतं. पण या सगळ्यात अमीरजादाचा भर कोर्टात झालेला खून ही एक अशी घटना होती जिने सगळ्यांनाच अक्षरशः हादरवून टाकलं. विचार करा, न्यायाधीशांच्या समोर झालेली ही हत्या. या एका घटनेने दाऊदची दहशत संपूर्ण अंडरवर्ल्डवर पसरली आणि तो मुंबईचा नवा भाई म्हणून ओळखला जाऊ लागला. वर्ष आलं 1986. मुंबई पोलिसांचा फास आता दाऊदच्या भोवती आवळू लागला होता. हे लक्षात येताच दाऊद भारतातून निसटला आणि थेट दुबईला पळून गेला. अनेकांना वाटलं त्याची गोष्ट संपली. पण नाही, हा शेवट नव्हता. उलट एका नव्या आणि जास्त धोकादायक पर्वाची ही सुरुवात होती. आता तो समुद्रपार बसून रिमोट कंट्रोलने आपलं अख्खं साम्राज्य चालवणार होता. आणि दुबईतून त्याने आपलं जाळं किती मोठं केलं असेल याचा अंदाज बांधा. 1995 पर्यंत त्याच्या डी कंपनीमध्ये तब्बल 5,000पेक्षा जास्त गुंड होते. हे फक्त एक नेटवर्क नव्हतं, ही तर अक्षरशः एक फौज होती जी त्याच्या एका इशाऱ्यावर काही करायला तयार होती. आणि पैशाबद्दल तर बोलायलाच नको. 1995 पर्यंत त्याच्या या क्रिमिनल एम्पायरचा वार्षिक टर्नओव्हर होता तब्बल 2,000 कोटी रुपये. हो, 2,000 कोटी. तस्करी, खंडणी आणि अशा अनेक बेकायदेशीर मार्गांमधून पैशाचा जणू पूर वाहत होता. बरं, हा रिपोर्ट दाऊदच्या व्यक्तिमत्वाबद्दल एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. त्याचं व्यक्तिमत्व दुहेरी होतं असं म्हटलंय. म्हणजे बघा, आपल्या गँगसाठी तो एक क्रूर, निर्दयी हुकुमशहा होता. पण दुसरीकडे दुबईमध्ये तोच दाऊद बॉलिवूड स्टार्स आणि मोठ्या मोठ्या राजकारण्यांसाठी एक दिलदार होस्ट असायचा. याच त्याच्या दुहेरी स्वभावामुळे त्याला आपल्या गँगमध्ये आणि समाजातही जबरदस्त लॉयल्टी मिळाली. आता आपण कथेच्या त्या टप्प्यावर आलो आहोत जिथून दाऊदची ओळख कायमची बदलली. एक अंडरवर्ल्ड डॉन आता आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा चेहरा बनणार होता. भारताचा नंबर 1चा शत्रू बनणार होता. आणि तो टर्निंग पॉइंट होता 1992चा बाबरी मशीद विध्वंस. या घटनेनंतर त्याच्या विचारसरणीत एक खूप मोठा बदल झाला. आणि याच परिस्थितीचा फायदा घेत त्याने थेट पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI सोबत हात मिळवणी केली. हा जो बदल आहे ना, तो खूप मोठा होता. 1993च्या आधीचा दाऊद
शारजाच्या क्रिकेट मॅचमध्ये भारताचा तिरंगा फडकवताना दिसायचा. आणि 1993 नंतरचा दाऊद? तोच दाऊद भारताच्या विरोधात कट रचणारा देशाचा सगळ्यात मोठा दुश्मन बनला. आणि त्याच्या या नव्या युतीचा, या नव्या मैत्रीचा परिणाम मुंबईसाठी खूपच विनाशकारी ठरला. याच युतीतून घडले 1993चे मुंबई बॉम्बस्फोट, भारताच्या इतिहासातील एक सगळ्यात भीषण दहशतवादी हल्ला, ज्यामध्ये शेकडो निष्पाप लोकांचा जीव गेला. तर मग आजची परिस्थिती काय आहे? इतकी वर्ष झाली, आज दाऊद कुठे आहे? आणि आजही त्याला भारतासाठी इतका मोठा धोका का मानलं जातं? चला बघूया हा अधिकृत रिपोर्ट याबद्दल काय सांगतो. रिपोर्टनुसार दाऊदने गुन्हेगारीतून कमावलेला काळा पैसा व्हाईट करण्यासाठी तो शिपिंग, हॉटेल्स, रिअल इस्टेट अशा कायदेशीर व्यवसायांमध्ये गुंतवलं. ह्यामधून त्याने एक असं मोठं आंतरराष्ट्रीय आर्थिक जाळं उभं केलंय की जे तोडणं तपास यंत्रणांसाठी एक खूप मोठं चॅलेंज बनलंय. आणि भारतीय गुप्तचर यंत्रणा काय सांगतायत? त्यांच्या मते तो आज पाकिस्तानात आहे. आणि फक्त आहे नाही, तर तिथल्या लष्कर आणि राजकीय व्यवस्थेच्या संरक्षणाखाली तो अगदी सुरक्षितपणे राहतोय. आणि म्हणूनच हा रिपोर्ट एका निष्कर्षावर येतो. दाऊदचं क्रिमिनल नेटवर्क, त्याची प्रचंड आर्थिक ताकद आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला मिळणारं पाकिस्तानचं संरक्षण, ह्या सगळ्यामुळे तो भारतासाठी एक अत्यंत धोकादायक शत्रू बनलेला आहे. आणि मग प्रश्न हाच राहतो की अशा अदृश्य पण शक्तिशाली शत्रूचा सामना करायचा तरी कसा?